नागपुर के यशोधरा नगर इलाके में फेसबुक पर फरहीन खान बनकर दोस्ती करने वाले एक शातिर युवक ने नर्स से शादी का झांसा देकर 1,50,000 रुपए की ठगी की और दुष्कर्म भी किया। आरोपी ने खुद को अरमान खान और वर्धा निवासी बताया, लेकिन जांच में उसका असली नाम मोहम्मद इमरान गुलाम कादर निवारी निकला। पीड़िता से कई महीनों तक संबंध बनाने और पैसे ऐंठने के बाद सच सामने आया तो महिला ने शिकायत दर्ज कराई। यशोधरा पुलिस ने भारतीय न्याय संहिता की धाराओं के तहत मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू कर दी है। फिलहाल पुलिस मामले में जुटी हुई है। यशोधरा नगर पोलीस ठाणे येथे CR नंबर 150/2026 भारतीय न्याय संहिता कलम 69 व इतर कलमान्वये 31 वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे। त्यावरून आरोपी मोहम्मद इम्रान गुलाम कादर विरानी वय 28 वर्ष राहणार प्लॉट नंबर 28 योगी अरविंद नगर यशोधरा नगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील आरोपी मोहम्मद इम्रान याने यातील पीडित फिर्यादी हिच्याशी फेसबुक व इन्स्टा ID वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून प्रथम तिच्याशी मैत्री केली। त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी जबरदस्ती तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले होते व त्यानंतर त्यांनी तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ केली। प्रथम त्याने पीडित फिर्यादी चा विश्वास संपादन करण्यासाठी त्याची पत्नी मयत झालेली आहे, त्याला एक मुलगी आहे व तो त्याचा खूप मोठा बिझनेस आहे व तो यातील पीडित फिर्यादी जी आहे ती तिच्या पतीपासून वेगळी राहत होती। तिच्या मुलांसह तिचा स्वीकार करण्यास तयार आहे असे आमिष दाखवून तिची फसवणूक करून वेळोवेळी वेगवेगळी रक्कम घेऊन तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून जबरी संभोग केलेला आहे। सदर प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यातील आरोपी मोहम्मद इम्रान गुलाम कादर विरानी यास अटक करण्यात आलेली आहे। त्यास न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे। यातील आरोपी जो आहे हा योगी अरविंद नगर येथे प्लॉट नंबर 28 या ठिकाणी राहण्यास आहे। आरोपीचा केमिकल जे आहे हॉटेल वगैरे इथे केमिकल विक्रीचा व्यवसाय आहे व यापूर्वीच त्याचा प्रथमदर्शनी काही गुन्हे अभिलेख उपलब्ध नाहीये। गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे। आरोपीने पीडितेशी इन्स्टा ID व फेसबुक ID वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख प्रस्थापित केली होती व त्या ओळखीतून ते एकमेकांशी चॅटिंग द्वारे बोलत असताना आरोपीने स्वतःचा खूप मोठा बिझनेस वगैरे असल्याचे तिला सांगून, तसेच आरोपीने त्याची पत्नी मयत झाली असल्याचे व त्याची एक मुलगी असून तिचा सांभाळ करण्यासाठी कोणी नसल्याचे व यातील पीडिता हिच्या 2 मुलांसह तिचा स्वीकार करण्यास तो तयार असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केलेला होता। याद्वारे मी नागपूर शहर पोलीस व महाराष्ट्र पोलिसांतर्फे ज्या महिला आहेत व मुली आहेत त्यांना हे आवाहन करू इच्छितो की त्यांना इन्स्टा ID फेसबुक ID याद्वारे ज्या फ्रेंड रिक्वेस्ट प्राप्त होतात त्या सर्वच ऑथेंटिक असतात याची त्यांनी ऑथेंटिसिटी चेक करूनच त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची की नाही व त्यांच्याशी पुढील मैत्री वाढवायची की नाही याबाबत प्रथम त्यांनी काळजी घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे। तसेच सदर इस्मांना कधी भेटल्यानंतरही त्यांची ती जी पार्श्वभूमी ते सांगतात त्या पार्श्वभूमीची खात्री करून घ्यावी व त्यानंतरच त्यांच्याशी ओळख किंवा मैत्री ठेवावी हे मी आवाहन करतो।